नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, ह्या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच माझे फक्त व्हिडिओ असतात. आता या सेशनमध्ये तुम्हाला दोनच संकल्पना शिकवणार आहे. पाहून घ्या. इंग्रजी बोलायला भीती वाटते, मग या दोनच संकल्पना शिका. खूप महत्वाच्या आहेत. लेक्चर हे शेवटपर्यंत पहा, मगच तुमच्या लक्षात येईल की काय ह्या संकल्पना महत्वाच्या आहेत. पहा, जसं माझा हा इंग्लिश स्पीकिंगचा चॅनल आहे, तसंच माझा दुसरा चॅनल आहे, त्याचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. त्या चॅनलवर फक्त माझे ग्रामर रिलेटेडच माझे व्हिडिओ ह्याच्यावर असतात. आणि हा, एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट असतो. आता ह्या सेशनमध्ये बघा, मी तुम्हाला फक्त दोनच संकल्पना सांगणार. त्याच पद्धतीने इंग्रजी ग्रामरच्या चॅनलवर पण तसेच कन्सेप्ट माझे असतात. जसं तुम्ही ह्या चॅनलला फॉलो केले, सबस्क्राईब केले, तसं तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता बोलताना तुमच्या दोन प्रकारच्या वाक्यरचना असतात. काय? दोन. एक असते तुमची डायरेक्ट आणि दुसरे असते इनडायरेक्ट. बघा, एक तुम्हाला वाक्यरचना देतो मी, मराठीत आधी समजून घ्या. मी पत्र लिहितो. आता ह्यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने कसं म्हणणार? पत्र लिहिलं जात माझ्याद्वारे पत्र लिहिलं जातं किंवा पत्र लिहिण्यात येतं. म्हणजे तुम्ही हीच वाक्यरचना, मी पत्र लिहितो, ह्याला तुम्ही दोन प्रकारे तुम्ही बनवू शकता. माझ्याद्वारे पत्र लिहिलं जातं किंवा माझ्याद्वारे पत्र लिहिण्यात येतं. बघा, ह्यालाच तुम्ही काय म्हणू शकता? ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. म्हणजे ज्या वाक्यांची सुरुवात कर्त्याने झाली त्याला आपण काय म्हणणार? कर्तरी प्रयोग. आणि ज्या वाक्यांची सुरुवात कर्माने होते त्यांना आपण काय म्हणणार? कर्मणी प्रयोग. बघा, ह्या दोन्हींचं तुम्हाला मराठीमध्ये प्रॉपर तुम्हाला अर्थ माहिती असणं गरजेचे, तरच तुम्हाला इंग्रजी बोलताना कधीच भीती वाटणार नाही. पहा, आता काही वाक्यरचना पाहू, मग तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा, तो गाणे गातो. तुम्हाला लगेच ऍक्टिव्ह आणि लगेच पॅसिव्ह दोन्ही गोष्टी लगेच क्लिअर करणार आहे. बघा, तो गाणे गातो म्हणजे ही सिंग्स. ऍक्टिव्हचे ही सिंग्स अ सॉन्ग. आता याचं पॅसिव्ह कसं होईल बघा. अ सॉन्ग इज sung बाय हिम. म्हणजे तो गाणे गातो आणि त्याच्याद्वारे किंवा त्याच्याकडून गाणं गायलं जातं किंवा गाण्यात येतं. बघा, दोन्ही अर्थ. नंतर आहे ते क्रिकेट खेळतील. काय? ऍक्टिव्ह. दे विल प्ले क्रिकेट. आता याचं पॅसिव्ह बघा काय होतं. मराठी अर्थ समजून घ्या, इंग्लिशचं काय नाही. मराठी अर्थ समजला तर तुम्हाला बोलता खूप छान येईल. बघ, अ क्रिकेट विल बी प्लेड बाय देम. म्हणजेच काय? त्यांच्याकडून क्रिकेट खेळलं जाईल किंवा खेळण्यात येईल. पॅसिव्हच्या दोन वाक्यरचना बनतात, लक्षात घ्या. नंतर पहा, तू पत्र लिहित आहेस का? हे जरा क्वेश्चन आहे. इंग्लिश मध्ये जायचंय. तू पत्र लिहित आहेस का म्हणजेच काय? आर यू रायटिंग अ लेटर? क्वेश्चन मार्क. बघा, हे तुमचं काय क्वेश्चन आहे, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. आता याचं पॅसिव्ह वाईज बघा कसं बनवायचंय. काळ कुठला आहे? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. ऑब्जेक्ट बघा, सुरुवातीला काय? इज अ लेटर बीइंग रिटन बाय यू. म्हणजेच काय? की तुझ्याकडून पत्र लिहिलं जात आहे का? पहिल्या वाक्याचा अर्थ डायरेक्टली आपण तू पत्र लिहित आहेस का?
किंवा तुझ्याकडं दुसरं पॅसिव्ह, तुझ्याकडनं पत्र लिहिण्यात येत आहे का किंवा लिहिलं जात आहे का. त्याच्यानंतर पहा, हे काम तू केलं आहेस का. काय, हे काम तू केलं आहेस का. ऍक्टिव्हची पहा वाक्यरचना. हॅव यू डन किंवा हॅव यू फिनिश्ड धिस जॉब आणि क्वेश्चन मार्क, म्हणजे तू हे काम केलं आहेस का. आता याचा पॅसिव्ह बघा मराठीमध्ये, आधी इंग्लिशमध्ये पहा. धिस जॉब एकच आहे, म्हणजेच काय, हॅज धिस जॉब बीन फिनिश्ड बाय यू, म्हणजेच हे काम तुझ्याकडून झालं आहे का किंवा हे काम तुझ्याकडनं संपवलं गेलं आहे का किंवा केलं गेलं आहे का. लक्षात. आता हे झाले काय टेन्सवर. आता काही असतात की जे फक्त क्रियापदाने सुरू होतात, जसे की बघा, हेल्प हिम म्हणजे त्याला मदत कर. हेल्प हिम. आता याचं पॅसिव्ह काय होईल बघा, लेट हिम बी हेल्प, म्हणजे त्याला मदत होऊ द्या. काय, त्याला मदत होऊ द्या किंवा त्याला मदत होऊ दे. काय लक्षात. त्याच्यानंतर बघा, हे काम कर. बघा या वाक्याला लिहून घ्या मराठीत आणि इंग्रजीत, तरच तुमच्या लक्षात येईल. मराठीत लिहून नंतर मग ह्यांचा सराव करा इंग्रजीमध्ये, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. अन्यथा तुम्ही तुमचं नेहमी कन्फ्युजन होईल. बघा, हे काम कर, ऍक्टिव्ह, हे काम कर, डू धिस वर्क. आता पॅसिव्ह बघा, लेट धिस वर्क बी डन, म्हणजे हे काम होऊ द्या. ओके, हे काम होऊ द्या. आलं लक्षात. त्याच्यानंतर पहा, कृपा करून धूम्रपान करू नका. आता याच्यामध्ये काय आलंय, प्लीज. पहिल्याच्या वाक्यामध्ये प्लीज होतं का, नाही. बघा ह्याच्यामध्ये प्लीज आले, प्लीज डोंट स्मोक. आता याचं तुम्हाला पॅसिव्ह करायचं आहे, म्हणजेच यू आर, प्लीज डोंट स्मोक म्हणजे काय, की कृपया धूम्रपान करू नका. आता याचं पॅसिव्ह कसं बनेल बघा, यू आर रिक्वेस्टेड नॉट टू स्मोक, म्हणजेच आपल्याला विनंती आहे की धूम्रपान करू नये. आपल्याला विनंती आहे की धूम्रपान करू नये. आता गैरशिस्त वागण्याला प्रोत्साहन देऊ नकोस. गैरशिस्त वागण्याला प्रोत्साहन देऊ नकोस. बघा ऍक्टिव्ह, डोंट एनकरेज इनडिसिप्लिन. आता याचं पॅसिव्ह पहा, indiscipline should not be encouraged. म्हणजेच गैरशिष्ट वागण्याला प्रोत्साहन देण्यात येऊ नये. क्लिअर. आता हे काही वाक्यरचना तुम्हाला दिले. आता काळ सांगतो आणि त्याच्या पुढे त्यांचा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये अर्थ काय होतो ते पाहू आपण पटापटा. ह्या वाक्यरचनांचा तुम्ही अर्थ लिहून घ्या, नंतर काळांचंही तुम्ही लिहून घ्या. शॉर्टकट मध्ये सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल जे महत्वाचं आहे ते. जसे की पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. मी पत्र लिहितो. पॅसिव्ह मध्ये पत्र लिहिण्यात
येतं किंवा लिहिलं जातं. हे झालं सिंपल प्रेझेंट. सिंपल पास्ट सेम. ऍक्टिव्ह मी पत्र लिहिलं. पॅसिव्ह पत्र लिहिण्यात आलं किंवा लिहिलं गेलं. आता पहा पुढे चेंजेस कसे होतात. आता सिंपल फ्युचर टेन्स म्हणलं तर काय होईल, मी पत्र लिहिणार. ओके, पत्र लिहिण्यात येईल किंवा पत्र लिहिलं जाईल. म्हणजेच बघा सिंपल फ्युचर टेन्स, मी पत्र लिहिणार, पत्र लिहिण्यात येईल किंवा पत्र लिहिलं जाईल असा त्याचा अर्थ होईल. आता कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पहा. पत्र मी पत्र लिहित आहे. आता इथं काय येईल, पत्र लिहिण्यात येत आहे किंवा पत्र लिहिलं जात आहे. काय, पत्र लिहिलं जात आहे. पॅसिव्ह मध्ये दोन अर्थ होतात. आता ह्याच्यानंतर बघा काय की कंटिन्युअस पास्ट टेन्स. कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे मी पत्र लिहित होतो, पत्र लिहिण्यात येत होतं, पत्र लिहिलं जात होतं. क्लिअर, काय डाऊट याच्यात? नाही. आता कंटिन्युअस फ्युचर टेन्स मध्ये पॅसिव्ह वॉइस बनत नाही, हे लक्षात घ्या. आता ह्याच्यानंतर आहे तुमचं डायरेक्टली काय, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. पत्र लिहिलं आहे, मी पत्र लिहिलं आहे. आता हिथं काय होईल, येतं आणि जातं. त्याऐवजी काय, पत्र लिहिण्यात आलं आहे आणि पत्र लिहिलं गेलं आहे. ओके, म्हणजे पत्र लिहिण्यात आलं आहे, पत्र लिहिलं गेलं आहे. आता परफेक्ट पास्ट टेन्स. ओके, इथं काय करायचंय, फक्त तुम्हाला होतं लिहायचंय. पत्र लिहिलं होतं, मी पत्र लिहिलं होतं, पत्र लिहिण्यात आलं होतं, नंतर पत्र लिहिलं गेलं होतं. क्लिअर? ओके. आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काय, परफेक्ट फ्युचर टेन्स. पत्र लिहिलं, मी पत्र लिहिलं असेल, इथं काय पत्र लिहिण्यात आलं असेल, इथं काय पत्र लिहिलं गेलं असेल. बघा हे तुम्हाला 9 काळांचं एकदम क्लिअर करून दिलंय. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह या दोन संकल्पना व्यवस्थित करा. जर शेवटपर्यंत जर तुम्ही हे लेक्चर पाहत आला असेल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की ऍक्टिव्हची रचना म्हणजे ऍक्टिव्ह मध्ये मराठीचा अर्थ काय होतो आणि पॅसिव्ह मध्ये कसा होतो. बघा या सेशन मध्ये तुम्हाला काय डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.